नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज आपण बघणार आहोत प्राण्यांची शाळा ही कविता। तर ह्या कवितेचे कवयित्री आहे सौ मृण्मयी लिमये। वनात भरली प्राण्यांची शाळा, बिगी 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 शाळेला चला। पांढरे कपडे प्राण्यांनी घातले, दप्तराच्या ओझ्याने पाठीत वाकले। जिराफ नावाचे मास्तर आले, सकाळची प्रार्थना सुरात चाले। हजेरी घेतली, गुरुजी उठले, टॉमीला धडा वाचायला सांगितले। भो भो आवाजाने सर्व त्रासले, टॉमीने सरांचे धपाटे खाल्ले। हुशार मनी तालात बोले, आवाज बारीक काही न कळे। गाढवाच्या आवाजाने वर्ग दणाणले, गुरुजींनी त्याचे कान उपडले। नाकातल्या नाकात बकरी बोले, बे बे ऐकून कान किडले। काय करावे आता गुरुजी वैतागले, शाळा गुंडाळून घर गाठले। कशी वाटली कविता नक्की सांगा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।